सो मी पाहिलं की म्हणजे त्याच्यानंतर मला Instagramवर नवीन ॲफिलिएट मार्केटिंगचा म्हणजे ॲफिलिएटचा नवीन मार्किंग म्हणजे ॲफिलिएट मार्किंग थ्रू अर्निंग होतं आहे का नाही ते पाहू. बिकॉज मी लास्ट टाईम म्हटलं होतं की मी एक डझंट हॅव द फीचर ऑफ स्क्रीन रेकॉर्डिंग. म्हणजे मला हे फोन घेताना माहिती नव्हतं, नाही तर मी दुसऱ्या कोणत्या ब्रँडचा फोन घेतला असता. म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग कशाचीच करता येत नाही आहे. आणि जर स्क्रीन रिकॉर्डिंग करायची असेल ना तो फिर वहाँ पे ऐप लेना पड़ता है प्ले स्टोर से दूसरा, और उस ऐप के भी आई गेस कुछ ही दिन तक वो ऐप फ्री है, उसके बाद उससे भी पैसे लगते हैं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तो मी सपोज करते की तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही लँग्वेज येत असतील, बिकॉज हा व्हिडिओ आहे ना मिक्स होणार आहे. तर ॲक्च्युली काय झालं ना, मी कालच 3500 फॉलोअर्सचा क्रायटेरिया पूर्ण केला. सो मी पाहिलं की म्हणजे त्याच्यानंतर मला Instagramवर नवीन ॲफिलिएट मार्केटिंगचा म्हणजे ॲफिलिएटचा नवीन एक ऑप्शन आला है. सो फिर मैंने डिसाइड किया कि देखते हैं कि एफिलिएट से अर्निंग कैसी होती है. उसके बाद फिर मैंने बहुत कुछ ढूँढा, मतलब बहुत जगह यूट्यूब पे, इंस्टाग्राम पे, फेसबुक पे बहुत जगह सर्च किया, तो फिर मुझे पता चला की वहाँ पे हमें अकाउंट्स कनेक्ट करने होते हैं. तर मग म्हटलं की चला करून बघू अटॅच. तर सध्या मी मिशो, फेसबुक सॉरी मिशो, Amazon आणि फ्लिपकार्ट हे तिन्ही ऑप्शन मी डाउनलोड म्हणजे हे तिन्ही ॲप मी डाउनलोड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं पटकन तिन्ही हे साइन करून घेऊ, अकाउंट लॉग इन करून घेऊ आणि त्याच्यानंतरनं मग Instagram अफिलिएट मार्किंग म्हणजे अफिलिएट मार्किंग थ्रू अर्निंग होतं आहे का नाही ते पाहू. बिकॉज मी लास्ट टाईम म्हटलं होतं की मी एक ॲपचे म्हणजे कोणत्या ॲपनी अर्निंग होती आहे का नाही, की काय होतं आहे ते बघायचं आहे. पण अफिलिएट मार्किंगवर आय हॅव ट्रस्ट, बिकॉज आय हॅड सीन मेनी ऑफ द क्रिएटर्स अँड मेनी स्टुडंट्स हू आर अर्निंग थ्रू अफिलिएट मार्केटिंग. सो जर ऑप्शन आला आहे तर करून पाहूया. तर चला लॉग इन करू. मी लॉग इनची प्रोसेस दाखवते, त्याच्यानंतर पुढे. तो फाइनली मैंने मीशो, अमेज़ॉन और फ्लिपकार्ट तीनों पे इंस्टॉल करके साइन इन अकाउंट बना लिया है. तो चलो अभी देखते हैं कि इंस्टाग्राम से ये तीनों अकाउंट कैसे कनेक्ट करें. उसके बाद फिर लिंक कॉपी करके फिर कैसे करें, क्योंकि मुझे कोई आयडिया नहीं है कैसे करें. तर चला पाहूया. आधी मला व्हिडिओज पाहावे लागतील, बिकॉज आय हॅव नो आयडिया. तर पाहूया, आधी मी व्हिडिओ पाहते आणि त्याच्यानंतरनं मग प्रोसेस करते आणि काय प्रोसेस करते ते दाखवते. पण प्रॉब्लेम ॲक्च्युली काय आहे माहिती का, मला स्क्रीन रेकॉर्डिंग करायची आहे पण ती करताच येत नाही आहे, बिकॉज सॅमसंग फोन डझंट हॅव द फीचर ऑफ स्क्रीन रेकॉर्डिंग. म्हणजे मला हे फोन घेताना माहिती नव्हतं, नाही तर मी दुसऱ्या कोणत्या ब्रँडचा फोन घेतला असता. म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग कशाचीच करता येत नाही आहे. आणि जर स्क्रीन रिकॉर्डिंग करायची असेल ना तो फिर वहाँ पे ऐप लेना पड़ता है प्ले स्टोर से दूसरा, और उस ऐप के भी आई गेस कुछ ही दिन तक वो ऐप फ्री है, उसके बाद उससे भी पैसे लगते हैं. सो दैट्स द रीज़न मैं कोई ऐप ही नहीं ले रही. ये एक फ़ॉल्ट है भाई सैमसंग फ़ोन का, बाकी कितने भी अच्छे फ़ीचर्स क्यों ना हो, बट मुझे तो एज़ अ कंटेंट क्रिएटर अगर कुछ दिखाना हो स्क्रीन रिकॉर्डिंग करके, एज़ वीडियो एडिट मैं कैसे करती हूँ तो वो सब तो मैं यहाँ पे नहीं दिखा पा रही हूँ. बट चलो कोई नहीं, अभी ले लिया है. द टारगेट इज़ कि मुझे इससे आईफ़ोन लेना है, अभी जो लेटेस्ट आया है वो. सो चलो देखते हैं कि होता है कि नहीं. सबसे पहले अभी मुझे तो कोई आइडिया नहीं है कि कैसे मतलब इंस्टाग्राम से ये सारे अकाउंट लिंक करते हैं और फिर उससे कैसे पैसे मिलते हैं. तो लेट्स स्टार्ट. पहले मैं देखती हूँ क्या कैसे करना होता है, उसके बाद फिर कनेक्ट करते हैं. तो लेट्स स्टार्ट. फायनली मैंने फ्लिपकार्ट तो जॉईन कर लिया है, पण मीशो आणि हे काय म्हणतात आपलं ॲमेझॉन हे कनेक्ट करायचा तिथं ऑप्शनच येत नाही आहे. फ्लिपकार्ट पटकन कनेक्ट झालं, कसं काय काय माहिती, पण मिशो आणि ह्याचा ऑप्शनच येत नाही आहे. तर पाहू, मी 1-2 रील्स पाहिल्यात की मिशो कसं कनेक्ट करायचं, तर जस्ट ट्राय करून पाहू. आणि जर समजा मिशो नाही कनेक्ट झालं, ॲमेझॉन नाही कनेक्ट झालं, तर फ्लिपकार्ट तर झालं आहे ना कुठून तरी ॲटलीस्ट सुरुवात झाली आहे. सो पाहूया की आता पुढं म्हणजे मी ट्राय करते. मी स्टेप्स पाहते आहे की कसे कनेक्ट करायचं किंवा कसं काय करायचं. पाहू काय होतंय ते मी तुम्हाला सांगते.
सो फायनली मी आता सगळं म्हणजे नाही का पूर्ण मिशो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे तिन्ही Instagramला कनेक्ट करून एक लिंकही टाकली आहे. म्हणजे मी आता जस्ट ट्रायपॉड घेतला होता, तर तो ट्रायपॉड कुठून म्हणजे कसा वगैरे घेतला होता, तर त्याची लिंक मी टाकली आहे तिथं Instagramला माझ्या एका रीलवर. तर पाहूया की आता त्या रीलवरनं मी म्हणजे अर्न करते का काय? कारण की तिथं मला 10% कमिशन सांगितलं आहे. सो आता ते 10% कमिशन म्हणजे ते किती पैसे ते मी तुम्हाला नाही सांगणार आहे. बिकॉज नजर इज रिअल आणि मला तर नजर खूप लागते. सो बघणार नाही आहे, पण बघूया. जर तिथनं कमिशन मला भेटलं माझ्या लिंकनी कोणी परचेस केलं किंवा काय केलं, तर मी तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या पार्टमध्ये. तर हा पार्ट एवढ्यासाठीच होता की फर्स्टली एटेक्स क्रिएटर ॲपचं मी पाहिलं होतं. एटेक्स क्रिएटर ॲपमध्ये पण म्हणजे आपण हे करू शकतो, अर्निंग करू शकतो का नाही? पण तिथं तर माझं काही सक्सेसफुल झालं नाही आहे. सो मग आता हा सेकंड हे आला आहे की ॲफिलिएट मार्किंगचे Instagramचा ऑप्शन आला आहे. म्हणजे नॉर्मली जे ॲफिलिएट मार्किंग आहे ती त्याची जर पूर्ण प्रोसेस फॉलो केली तर 100% अर्निंग होत आहे. पण Instagramमध्ये जो ॲफिलिएट मार्किंगचा हे आला आहे, त्याच्याने किती वेळ लागतोय अर्न व्हायला, कसं अर्न होतंय ते पाहूया. म्हणजे मला तर असं वाटतंय की अर्निंग होईल बिकॉज एफिलिएट मार्केटिंग इज रियल. आई हैड सीन मेनी वीडियोस, तो फिर देखते हैं अभी होता है या नहीं। तो चलिए ये वीडियो सिर्फ यही तक, अगर अर्निंग हुआ या आगे कुछ पार्ट हुआ, मतलब मैं अभी कल मीशो से एक दो ड्रेस मतलब मैं मंगाने वाली हूँ। तो फिर वो जब आएंगे तब उसका भी लिंक पेस्ट कर दूंगी। और मतलब जैसे जैसे मैं प्रोडक्ट्स मंगाऊंगी या फिर मुझे लगेगा कि ये मैंने रील बनाई है ये इस प्रोडक्ट के लिए भी सही है, तो फिर मैं वो भी डालूंगी. बिकॉज मी यूट्यूबवर आणि इथं सर्च केलं, तर त्यांचं असं काहीच म्हणणं नाही आहे की तुम्हाला ती कपडे तुम्ही किंवा ती वस्तू तुम्ही ती घ्यायलाच पाहिजे. जस्ट तुम्ही ते म्हणजे नाही का तुमच्या रीलमध्ये ती लिंक पेस्ट करू शकता. सो पाहूया आता काय होतंय. तर मग उद्या परवा मी तशा अजून 2-3 रील्स बनवेल आणि मग काय होतंय ते मी तुम्हाला नक्की सांगेल की मला अर्निंग झाली का नाही की माझ्या ह्याच्यावरनं. तर चला बाय. हा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा आहे Instagram अर्निंग थ्रू अफिलिएट मार्केटिंग पार्ट 1. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.